ब्रेन वॉश आणि स्लो पॉयझनिंग म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरीर आहे. तर महाराज मुसलमान विरोधी होते का आणि अफझलला तो मुसलमान होता म्हणून मारलं का आणि इतर असे अनेक प्रश्न यात आपल्याला ऐकायला मिळतात. आणि या गोष्टींची सुरुवात आपण संत तुकाराम महाराजांच्या पासूनच चालू करूया. जगद्गुरू तुकोबा राय त्यांच्या अभंगात सांगतात, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा, जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. म्हणजेच गर्भाची जी आवड असेल तेच डोहाळे मातेला लागतात. जयराम पिंडे 17व्या शतकातील म्हणजेच तत्कालीन 17व्या शतकातील एक कवी, जे आपल्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्वेषी कसे होते हे सांगताना ते लिहितात, शिवाजीच्या ठाई महाराष्ट्र धर्माची कल्पना यवनांच्या द्वेष रूपाने बालपणापासूनच होती. त्याचप्रमाणे कवींद्र परमानंद आपल्या शिवभारत ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं वर्णन करताना जिजाऊंच्या डोहाळ्यांचं वर्णन करतात. ते असं लिहितात, जिजाऊ गरोदर आहेत आणि त्यांचा हत्तींवर, वाघांवर आणि गडांवर आरोहण करावे, शुभ्र छताखाली सुवर्ण सिंहासनावर बसावे, झेंडा उंच उंच उभा राहावा, सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्या, तुदुबिंगी ध्वनी ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तलवार आणि चिलखत धारण करून लढाया कराव्या, गड हस्तगत करावे, विजयश्री मिळवावी, मोठमोठे दानधर्म करावे, धर्मस्थापना करावी, अशा अनेक प्रकारचे डोहाळे लागले. म्हणूनच धर्मसंस्थापनेची इच्छा राजांना उपजतच होती असे म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की जिजाऊंना जी डोहाळे लागले होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज त्यांना यवनारंभ गृहीतम लेच्चक्षय दीक्षित असे विशेषतात.